नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीभूषण रवी महाजन. आज 5 मार्च 2025 आणि आज आपल्या आंबा बागेतील जी फळांची अवस्था आहे ती आपण पाहत आहात. साधारण 70 ते 100 ग्रॅमपर्यंत फळांची साईज मित्रांनो झालेली आहे आणि अगदी अशा पद्धतीने आपण पाहतो आहात. अगदी भरगच्च फळं प्रत्येक झाडावर लागलेली आहेत. आधीपासून आपण माझे व्हिडिओ पाहतच आहात. मित्रांनो, आता जी झाडं आपण पाहत आहोत ही आम्रपाली या आम्रवृक्षांची आहेत आणि आम्रपालीला अगदी अशा पद्धतीने भरगच्च बहार जो आहे तो आलेला आहे. आधीपासून मी आपल्याला व्हिडिओ दाखवत आलेलो आहे. आणि मित्रांनो, आम्रपालीसोबतच आपण आता हा जो आम्रवृक्ष पाहतो आहे हा लंगडा जातीचा पाहतो आहे आणि या लंगड्या जातीच्या आम्रवृक्षावर सुद्धा साधारण 60, 70, 80 ग्रॅमपर्यंतची जी फळाची साईज आहे ती झालेली आहे. आणि लंगडा या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, शेवटपर्यंत एका देठाला एकच फळ याचं असतं. हा गुच्छेच्या स्वरूपात येत नाही. इंडिव्हिज्युअल एका याला देठाला एकच असतो, त्याच्यामुळे याची साईज पण चांगली बनते. आणि लंगड्याच्या नंतर मित्रांनो, आता ही जी आपण कैरी पाहतो आहे ही दशेरी या जातीची पाहतो आहे. दशेरीसुद्धा अगदी भरगच्च आलेला आहे. दशेरीची सुद्धा फळांची साईज जी झालेली आहे मित्रांनो, एक साधारण 70-80 ग्रॅमपर्यंत दशेरीची सुद्धा साईज झालेली आहे. ही जी फळं आपण पाहतो आहे ही दशेरीची आहे. दशेरीनंतर मित्रांनो, हा जो आपण पाहतो आहे आता हा मल्लिका आहे आणि मल्लिकाची साईज ही सर्वात झपाट्याने वाढताना मल्लिकाची साईज दिसते. साधारण 150 ग्रॅमपर्यंतची फळं मल्लिकाच्या काही झाडांवर झालेली आहेत. मल्लिकाचं सुद्धा मित्रांनो एका देठावर हा एकच फळ सेट करतो, त्याच्यामुळे याची साईज पण चांगली बनते. जवळपास 700 ते 800 ग्रॅमपर्यंत मल्लिकाचं फळ हे सरासरी जातं आणि चवीला अत्यंत गोड, एक विशिष्ट प्रकारचा वास असलेला, सुगंध असलेला आणि विशिष्ट प्रकारची चव असलेला हा मल्लिका अत्यंत चांगली आपल्या परिसरातली प्रजाती आहे मित्रांनो. आपल्या परिसरातली म्हणजे आता आपल्या नर्सरीमध्ये आहे, परंतु ॲक्च्युअल ही भारतीय कृषी अनुसंधान नवी दिल्ली यांनी विकसित केलेली जात आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, आता जो आपण पाहत आहात हा केशर जातीचा आंबा पाहतो आहे आणि केशरीची सुद्धा साईज मित्रांनो बऱ्याच याच्यावर साधारण एक 70-80 ग्रॅम, काही ठिकाणी 100 ग्रॅम पर्यंतसुद्धा अगदी दिसते. विरळ प्रमाणात 100 ग्रॅम आहे, परंतु सरासरी 70-80 ग्रॅम तर बऱ्याच झाडांवर आता दिसायला लागलेली आहे केशरची सुद्धा. हा केशरचा वृक्ष आपण पाहतो आहे मित्रांनो. केशरला सेटिंग थोडी कमीच असते आम्रपालीच्या तुलनेत. हा पण मल्लिकाचाच वृक्ष आपण पाहतो आहेत मित्रांनो. अगदी आकाराने बराच मोठा झालेला, पूर्ण साधारण 24 वर्ष वाढ झालेला हा वृक्ष आहे आणि याच्यावर सुद्धा मल्लिकाची जी आता कैरी तयार झालेली ही साधारण 150-200 ग्रॅमच्या जवळपास ही कैरी तयार झालेली आहे. अगदी असा भरगच्च वाढलेला मोठा वृक्ष आहे, आपण पाहू शकतायत मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज 5 मार्च 2025ला आंब्याची ही साईज आपल्याला दिसते, फळांची साईज ही दिसते आहे. याला मित्रांनो
ड्रीपमधून आता 05234 आणि बोरॉन आठवड्यातून 2 वेळा सोडणं चालू आहे. पाणी वाढवलं गेलेलं आहे कारण आमच्याकडचं तापमान जे आहे आता ते साधारण 35 ते 37च्या दरम्यान चालतं आहे. त्याच्यामुळे पाणी वाढवलेलं आहे. साधारणपणे आठवड्यातून 2 वेळा म्हणजे साधारण 3 दिवसानंतर याला पाणी देणं आता चालू आहे. हे मल्लिका जातीचं झाड आहे मित्रांनो. अगदी लांबून शूट करतो आहे. जवळपास कॅमेऱ्याचं आणि झाडाचं अंतर 50 फुटापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ अस्पष्ट येऊ शकतो. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.